रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण कन्या राशीचे भविष्य भाग 6 यावर विचार करणार आहोत. भविष्याविषयी 2 प्रवाह आहेत. भविष्य खरं का खोटं? खरं मानणारा प्रवाह मोठा आहे आणि खोटं मानणारा प्रवाह लहान आहे, पण 2 प्रवाह आहेत. तर हे खरं खोटं कशावरून ठरतं? चांगलं वाईट कशावरून ठरतं? तर याला देश, काल, परिस्थिती, संस्कृती, रूढी आणि परंपरा याच्यावरून ते खरं खोटं ठरतं. यालाच सापेक्षवाद असं म्हणतात. म्हणजे सापेक्षवाद हा असा आहे की एक प्रकारचा तो दृष्टिकोन आहे. एकाच्या दृष्टिकोनातून हे बरोबर असलं, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं असतं, खोटं असतं, असा जो दृष्टिकोन आहे. तर दृष्टिकोन बदलला पाहिजे. आता हे वास्तुशास्त्रज्ञता अलीकडे हे 20-25 वर्षापासून वास्तुशास्त्र निघालेला एक प्रकार आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की तुमचे हे घराचे कोण असे झालेत आणि म्हणून तुमचं भविष्य बिघडलेलं आहे. घरात माणसं लागत नाही, घरात भांडणं होतात वगैरे वगैरे. तर मुद्दा असा की जे सुधारक लोक आहेत त्यांचं म्हणणं असं की घराचे कोण बदलू नका, दृष्टिकोन बदला. तर असे 2 जे प्रवाह आहेत यालाच सापेक्षवाद असं म्हणतात. हा सापेक्षवाद जो आहे ना, हा कोणी मांडला? काय त्याचा अर्थ आहे? डॉक्टर अल्बर्ट त्याने हा सापेक्षवाद मांडलेला आहे. तेव्हा कशाने काय होतं, याला काय कारण आहे? तर देश, काल, परिस्थिती, संस्कृती, रूढी आणि परंपरा यातून कसा हा बदलतो. माझ्या दृष्टीने खरं, त्याच्या दृष्टीने ते खोटं. माझ्या दृष्टीने देव आहे आणि देव न मानणारे जे लोक आहेत ते पण शास्त्रज्ञ आहेत. तर नास्तिक शास्त्रज्ञ किंवा लोकायत असं म्हणतात. ते म्हणतात देव नाही, स्वर्ग नरक नाही, पाप पुण्य नाही, पुनर्जन्म नाही, यावत जीवम सुखम जेवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत, असं त्यांचं शास्त्र आहे. ते नाही मानत. म्हणजे माझा दृष्टिकोन आहे तो त्याच्या दृष्टिकोनातून ते खोटं ठरतं, माझं खरं आहे. अशा प्रकारचा जो सापेक्षतावाद आहे, तर त्या दृष्टीने हे भविष्यसुद्धा असंच आहे. काही खरं मानतात, काही खोटं मानतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे प्रस्थापित आत्ता आज आपण ज्याच्यावर विचार करणार आहोत ते आहे कन्या राशीचं भविष्य. आता हे भविष्यकारणे काय केलं आहे? या राशी आणि राशींचा स्वभाव जसा असेल ना त्याप्रमाणे त्यांना त्रास होतो किंवा आनंद मिळतो. आता कन्या राशीचं भविष्य बघा काय सांगता येते तुम्हाला किंवा सगळ्यांना. 9 ग्रह माहिती आहेत आणि नवग्रहावर त्याच्यावरसुद्धा भविष्यकारणे भविष्य लिहिले आहेत. त्याच्यावरसुद्धा भविष्य सांगितलं जातं. तुम्हाला हा ग्रह आडवा आहे, हा ग्रह तुम्हाला 7.5 ग्रहाचे आहे वगैरे वगैरे. त्याच्यावर पुन्हा आपण केव्हा तरी विचार केला तर ते 9-10 दिवस एक ग्रह जरी मांडला तरी तो एक मोठा पसारा आहे. पण आत्ता जर आपण राशीवर विचार करत आहोत ना, तर त्या राशीवर आजची रास आहे कन्या रास. त्याच्यावर शास्त्रकार काय म्हणतात ते बघा. सुभाषितकार असं म्हणतात, तुम्हाला 9 ग्रह माहीत आहेत ना, पण कन्या नावाच्या राशीवर आणखीन एक जो 10वा ग्रह बसलेला आहे तो इतका भयानक आहे, इतका क्रूर आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये आजची जी पिंपरी चिंचवडला जी घटना घडलेली आहे की एका कन्येला म्हणजे एका बाईला त्या राक्षसाने म्हणजे त्या ग्रहाने ठार मारलं. अशा प्रकारचा हा जो 10वा ग्रह आहे त्याचं रूपक याच्यात मांडलेलं आहे. ऐका, हजारो वर्षापूर्वीचे श्लोक आहेत पण किती सार्थ आहेत, किती सटीक आहेत आणि कालानुरूप कसं मांडलेलं आहे बघा. तेव्हा त्याचं असं म्हणणं आहे की हा जो 10वा ग्रह आहे तो कोणत्या राशीवर बसलेला आहे? म्हणजे 10वा ग्रह कोणता 10वा ग्रह आहे? ऐका. सदा वक्र सदा क्रूर सदा पूजामपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम जामातो दशमग्रह. हा कन्या राशीवर बसलेला जावाई रूपी
10वा ग्रह कसा आहे, तर बाकीचे ग्रह 7.5 असले की 7.5 वर्षांनी बदलतात. काही ग्रह बदलतात, कमी जास्त होतात. पण हा ग्रह असा काय त्या राशीवर बसलेला आहे आणि सदा म्हणजे नेहमीच बसलेला आहे, मरेपर्यंत त्रास देतो. कन्या राशी स्थितो सदा वक्र, नेहमी तो वाकडा असतो. बाकीचे ग्रह कधी कधी वक्र असतात, काही दिवसांनी सरळ होतात. पण हा जावाई रूपी जो ग्रह आहे ना, तो सदा वक्र असतो, वाकडा असतो. सदा क्रूर, इतका क्रूर की त्याने 2 कोटी रुपयासाठी लाखो वस्तू दिल्या असताना सुद्धा त्या स्त्रीचा जीव घेतला. सदा वक्र, सदा क्रूर, हा सदा पूजामपेक्षते, नेहमी पूजा सासऱ्याकडून अपेक्षित असतो. 51 तोळे सोने काय, फॉर्च्युनर गाडी काय, सोन्याच्या अंगठ्या काय, लॉकेट काय, काय काय ज्या वस्तू, एवढी मोठी यादी चॅनलने सांगितलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी देऊनसुद्धा मोठा एक छानपैकी बंगला घ्यायचा आहे आणि मग त्यासाठी 2 कोटी रुपये द्या आणि नाही ना मग बघतो तुमचं काय करायचं. आणि या मुद्द्यावर या ग्रहाने त्या कन्येला ठार मारलं. सदा वक्र, नेहमी वक्र असायचा. गेला की 5-50 हजार रुपये तरी खर्च करायचे. 1.5 लाखाचा मोबाईल दिला, अमुक दे, लॉकेट दिलं, असा सदा पूजा अपेक्षते, नेहमी पूजा अपेक्षा. त्या पूजेसाठी, गौराईच्या पूजेसाठी 7 किलो सोन्याचे भांडे दिले. काय सदा पूजा अपेक्षते. तर कन्या राशी स्थितो नित्यम, नेहमी कन्याच्या राशीवर हा बसलेला आहे. याची 7.5 कधीही थांबत नाही, बदलत नाही. ज्यामा तो दशम ग्रह हा जावाई रूपी हा 10वा ग्रह आहे, असं या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. तेव्हा सज्जनो हो, आज म्हणजे 5-7 दिवसापूर्वी जी अतिशय हृदय पिळवटून टाकणारी जी घटना घडलेली आहे, हृदयद्रावक अशी घटना, अगदी हंबरडा फोडून त्या ज्या मुलीचं हत्या झाली किंवा मुलगी मेली ना, तिच्याविषयी तिचे बाप आणि ती रडता रडता सांगत होते ना, तर डोळ्यातलं पाणी आमच्यासुद्धा थांबत नव्हतं. हृदय भरून आलं. अर्धे व्हिडिओ ऐकता ऐकताच बंद करावं लागलं. इतकं हृदय हेलावून टाकणाऱ्या अशा घटना असतात. असा एका वैष्णवी हागवणे, हिचा जीव गेला आणि तो गेला एका जामा तो दशम ग्रह हा. तेव्हा असंच हे चांदी सोनं 2 कोटी रुपये काय काय हे सगळं, आणि मग असा हे हुंडा द्या. किती हुंडा दिला हे सगळी यादी सांगितली. अरे बाबांनो, एवढा हुंडा दिला, एवढा मागितला आणि त्या बिचाऱ्याने दिला पण. अरे कुठे गेला तुमचा हुंडा प्रतिबंधक कायदा? तिथेच थांबायला पाहिजे होतं. कन्येच्या प्रेमापोटी माणसं देतच राहतात. एकाने तर असं की जावयाने सारखा त्या मुलीला छळायचा आणि मग एकदा आंब्याची टोकरी बापाने पाठवली, हापूस आंबे रानामध्ये लावलेल्या झाडाचे, आणि दिल्यानंतर तिला वाटलं बाईला की आता जावाई बापू म्हणजे पती खुश होतील. हे बघा माझ्या वडिलांनी पाठवले हापूस आंब्याचं. ते जणू काही रेंडेल पेल्यासारखा चेहरा, धुरमुखल्या चेहऱ्याचा सुतकी चेहरा. पाठवले आंबे, पाठवले, पुन्हा आंब्याचे झाडं पाठवले काय. तर त्या कन्याने जेव्हा ती गेली माहेरी तेव्हा सांगितले, अहो आंबे मिळाले, हो म्हणले. जावई खुश झाले असतील. नाही म्हणले. ते म्हणतात झाडं कुठं पाठवले. असं का, बरं. ते 10 झाडं होते त्या नावाने करून दिले आणि सांगितलं झाडं पण तुमच्या नावाने केले. हे बघा 7-12 याच्यावर झाडं तुमचं नाव. झाडं लिहे पण जमीन तर त्याने त्याची ठेवली ना. म्हणजे पुढचं सदा पूजाम अपेक्षते. अरे अशा प्रकारचं हे हुंडा प्रतिबंधक कायदा झाला. या छळापोटी जमिनी विकून या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण हुंडा मागितला तर त्या तुरुंगात गेलं पाहिजे. आणि एवढी यादी मोठी असतानासुद्धा काही कायदा कुठं झोपला आहे काही कळतच नाही. फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. अरे वा, काय महाराष्ट्र, किती विकास, किती प्रगती. कुठे गेला कौटुंबिक हिंसाचार कायदा. केवढा कौटुंबिक हिंसाचार, बाईला मारेपर्यंत. आणि अशा ह्या
खंडणी, याला हुंडा म्हणण्यापेक्षा हुंडा तर प्रतिबंध, हुंडा शब्दसुद्धा उच्चारायचा नाही. आणि मग यांनी शौलसेन कसं काढलं की वरदक्षिणा. अरे वा, म्हणजे ही जी भिकारडी वृत्ती आहे, तर ही भिकारडी वृत्तीने अशा चांगल्या चांगल्या मुलींचे जीव जात आहेत, आजही जात आहेत. आणि आम्ही आता 21व्या शतकामध्ये आहोत आणि आमचा देश इतका सुधारलेला आहे. राजकारत्यांनो आणि हे अशा लोभी माणसांनो, लक्षात घ्या, जरा सुधारलं पाहिजे. बेटी बचाव मोहीम काढायच्या रे वा. तेव्हा पालक हे लक्षात ठेवा, जेव्हा मुलगी द्यायची ना, तर कन्यादान करतानाच हे लक्षात ठेवा. अशीच एक बैठक बसली होती आणि मुलीचं लग्न जमवताना त्यांनी हुंडा मागितला. तेव्हा तो मुलीचा पालक म्हणजे बाप म्हणला, अरे काय हे बापरे, मुलगी बी द्या आणि हुंडा बी द्या. तेव्हा तो मुलाचा बाप म्हणतो, तसं काय नाही, मुलगी तुमच्याकडे ठेवली तरी चालेल, फक्त हुंडा द्या. इतकी लाचारी वृत्ती, इतकी असमर्थ वृत्ती या समाजामध्ये अजूनही आहे. परवाच्या या घटनेमुळे आज पुन्हाही ते सगळ्या महाराष्ट्रभर सगळे चॅनल तेच काम करत आहेत. तेव्हा अशा प्रकारचे हे पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाटतो का तुम्हाला? वाटत असेल तर खुशाल वाटू द्या. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हृदय पिळवटून टाकणारी एक घटना आहे. ती घटना ऐकता ऐकता जे हंबरडा फोडत होता त्या मुलीचा बाप, तर ते हृदय आपटून तर मला व्हिडिओ बंद करावा लागला. डोळ्यातून आपोआप अश्रुधारा येत होत्या. असे या आठवड्यात तर 2दा अशा घटना घडल्या की हृदय भरून येतं आणि डोळे थांबत नाहीत, पाणी पाणवतं आणि हृदयात नको नको असं वाटतं आणि मग तो व्हिडिओसुद्धा बंद करावा लागतो. अशीच एक 4-6 दिवसापूर्वी दुसरी एक घटना, त्यावेळेलाही माझं खूप हृदय भरून आलं आणि ढसाढसा रडायला लागलो मी. सांगायचं असं, 36 बंगले पाडल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होतो 36 बंगले, आणि ते जे दयामाया मोकळून रडत होते ना लोक, अरे 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 अरे, त्यांचा हंबारडा आणि ते ऐकून माझं हृदय भरून आलं. अरे काय त्या इंद्रायणीच्या त्यात जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये भर काय टाकली, त्यात येणे काय केले, प्लॉट काय पाडले, त्याच्या पुन्हा आणखीन प्लॅन पासिंग काय केलं, लोकांना भ्रमिष्ट काय केलं, येणे असं काय दाखवलं आणि लोकांनी सगळे पैसे गुंतवले. कोणाचा 2 कोटीचा बंगला, कोणाचे 4 कोटीचे बंगले, आणि 36 बंगले GCP लावून जेव्हा पाडले तेव्हा दयामया लोक रडत होते. तेव्हाही मी अर्धा तास माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. सांगायचा मुद्दा, रे आत्ता तर या पालिकेच्या ज्या निवडणुका नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, तरी पण या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि आजी माजी हे सगळे राजकीय पुढऱ्यांचा बरं असतं, त्यांना काय माहीत नसतं का या सगळ्या गोष्टी? या सगळ्यांच्या मिलीभगतने चाललेला हा जो प्रकार आहे. आणि त्या लोकांना बिचाऱ्यांचं काही खरं, एक बाई तर अशी दयामाकडून रडत होती की मी धुणे भांडे काम करते बाबा, आणि माझा नवरा वॉचमनचं काम करतो आहे, सगळी आयुष्यातली पुंजी मिळवली आम्ही घातली या बंगल्यामध्ये, आणि रात्री नोटीस दिलं आणि पाठीमाग 4 तासाने GCP आला. इतकं GCPने काम सुरू केलं तर काय काय चोरट्यांनी निम सामानसुद्धा पळवलं, सामानसुद्धा आम्हाला आमच्या हातात काढू दिलं नाही का घेता आलं नाही, आणि दयामाया मोकळून रडत, आता आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. अरे काय करताय तुम्ही? कुठे गेले तुमचे एक प्रशासन अधिकारी काय? आणि हे सांगायचा मुद्दा असा, ते बी सगळ्या चॅनलला सारखं लागते बघा. मुद्दा असा आहे की आपण काय काय करतोय, समाज चाललाय कुठे? जरा विचार करा. विचार करावाच लागणार आहे. तेव्हा समाज सुधारकांनो, राजकर्त्यांनो आणि ज्यांना ज्यांना हृदय आहे अशा माणसांनो, मानवतावाद जरा जागा करा. वसुधैव कुटुंबकमच्या भाषा आपण बोलतो आहे, आणि हे कौटुंबिक हिंसाचारामध्ये माणसं मारले जातात. वा रे वा, हो, मोठे उदात्त विचार जे आहेत ना, त्याच्या जवळपास तरी आपण जाण्याचा प्रयत्न करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.